काही दिवसामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। सध्या मी कुर्लामध्ये आहे। तुम्ही बघू शकता की एलओसी ऑफ किंग नावाचे जे गणपती बाप्पा आहेत ते जम्मू काश्मीर पुंछला चालले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे लहान लहान मुलं आहेत ते मानचित्र घेऊन आज स्पर्धा रंगवण्यात आलेली आहे आणि इरशाद दीदी आहे जे 10 वर्षापासून गणपती बाप्पाला घेऊन आणि जम्मू काश्मीरला जातात। जे सैनिक आहेत त्यांची 10 दिवस पूजा अर्चना करतात, त्याच्यानंतर बाप्पाचं विसर्जन करतात। मी इरशाद दीदीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दीदी काय सांगाल, आपण गणपती बाप्पाला घेऊन तुम्ही जम्मू काश्मीरला चालला आहे, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा गणपती बाप्पा चाललेत। जी, ऑपरेशन सिंदूर के बाद बापा वहाँ जा रहे हैं और तनाव के माहौल में बापा वहाँ पे एक खुशनुमा माहौल बनाएंगे और हम सब पे अपना आशीर्वाद बरसाएंगे और जो हमारे फौजी भाई हमारे लिए डटे हुए हैं सरहदों पे, उनकी रक्षा करेंगे। 10 सालों से आप लेके जाती हैं वहाँ पे, जो हमारे सैनिक हैं उनके लिए गणपति बप्पा को वहाँ पे लेके जाती हैं, स्थापित करती हैं, बड़े धूमधाम से वहाँ पे बप्पा की पूजा अर्चना की जाती है, क्या कहेंगे? हमारे सैनिक भाई जो हमारे लिए वहाँ पे खड़े रहते हैं हमेशा, तो वो अपने परिवार के साथ नहीं मना सकते कोई भी उत्सव, तो वो वहाँ पे आते हैं, बापा का आशीर्वाद लेते हैं और अपना आध्यात्मिक शांति प्राप्त करते हैं। ऑपरेशन सिंदूर के बाद पहली बार बप्पा वहाँ पे जा रहे हैं, ऑपरेशन सिंदूर की सफलता को लेके क्या कहेंगे? हमारे देश की जो शेरनियों ने हमारे दुश्मन देश को छक्के छुड़ा दिए और हम उसको यही चेतावनी देते हैं कि वो टेढ़ी आंख करके अगर हमारे देश की तरफ देखेगा तो हमारे देश की सेना उसके छक्के छुड़ा देगी। आणखी काही लोक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू। काय सांगाल, आपण पहिल्यांदा गणपती बाप्पा ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू काश्मीरला चालले, काय सांगाल? नमस्कार, सर्व आले त्यांचे आभार। आज लहान लहान मुलांनी खूप छान छान पेंटिंग्स बनवून आणलेत, हे त्यांचं आर्मीवरील प्रेम दिसून येतं आणि एलओसी राजा चाललेला आहे, भारत पाक बॉर्डरचा राजा इथून चाललेला आहे। ईश्वर दीदी गेल्या काही वर्षापासून गणपती बाप्पा दरवर्षी इथून आपल्या या कारखान्यातनं जिथे छत्रपती आवटे दादा असतील, मूर्तिकार असतील, त्यांनी बनवलेला राजा हा एलओसीला पाठवतात। आपल्या आर्मीवरचं प्रेम दिसून येतं त्यांनी काही वर्षापासून हे सगळं चालू ठेवलं आहे। एकच हे आहे की आपले जे भारतीय जवान आहेत ते आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या परिवारासोबत नाही गणपती बाप्पा साजरा करू शकत, त्यामुळे ते तिथे थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात। हे लहान लहान मुलांचे जे पेंटिंग्स आहेत जे प्रोग्रेसिव्ह नेशनने बनवले आहेत या लहान मुलांच्या NGO कडून, ते तिकडे ते त्यांच्या युनिटमध्ये लावत असतात। हे एक प्रेम आहे की लहान लहान मुलांवरचं प्रेम वर्षभर त्यांना मिळत आहे। खूप तणावाचं वातावरण होतं ऑपरेशन सिंदूर नंतर, आज ते गणपती बाप्पामुळे, ईश्वर दीदीमुळे मला असं वाटतंय की थोडाफार त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण राहील। आणखीन काही लोक आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल आपण? गेल्या वर्षी मी ईश्वर दीदी आणि छत्रपती आवटे दादा यांचा आभार मानतो। याही वर्षी मला त्यांनी मोका दिला बनवायला। आता बघा, चिंचपोकली परेल चिंचपोकलीहून आज 150 गणपती निघतात, चिंचपोकलीचा राजाही बसते। असाच एक आपला गणपती पूछवरती एलओसी पावडरवरती घेऊन जातात। तिथं आपल्या भारतीय सैनिकांनी सिंदूर हे ऑपरेशन परतून लावलं पाकिस्तानला आणि आपलं जीत मिळलं। तसं त्यांना आहे ना मनोबल वाढण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही बघू शकता की इथे बॅनर लावण्यात आलेला आहे, बप्पा चालले जम्मू काश्मीरला, अशा एकंदरीत लिहिण्यात आलेलं आहे। तुम्ही एकंदरीत जर बघितला तर लहान लहान मुलं आहे आणि प्रोग्रेसिव्ह नेशन घेऊन त्यांचे वेगवेगळे चित्रीकरण करण्यात आलेले आहे। एकंदरीत तिथे स्पर्धा रंगण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की बप्पा जे आहेत आज निघणार आहे आणि जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर जाणार आहे। तिथे 10 दिवस त्यांची पूजा अर्चना होणार आहे। ते जमचे जवान जे आहेत ते पूजा अर्चना करणार आहे। कॅमेरा न्यूज गुरुचा आनंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।